ही लढाई मित्रपक्षाची नसून ही लढाई एका नाकर्ते भ्रष्टाचारीच्या विरोधात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आमदार गणपत गायकवाडांनी बळकावलेल्या होत्या. त्यातलंच एक कुटुंब, जाधव कुटुंब, हे अतिशय हलाखीचं आणि हातावरती काम करून पोट भरणारं कुटुंब आणि त्याचा एकच जमिनीचा तुकडा होता. त्या बिल्डरने बळकवण्याचा प्रयत्न केला आणि त्या बिल्डरला साथ देण्याचं काम आमदार गणपत गायकवाड करत होते. ज्याने बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जो ज्याला पाया म्हणतो आपण पोलीस स्टेशन, जिथे गरीब लोकांना न्याय मिळाला जातो, लोक तिथे गेल्यानंतर सेफ समजतात, त्या ठिकाणी रक्तरंजित करून माझ्यावरती गोळीबार केला. अशा व्यक्तीच्या कुटुंबाला उमेदवारी पक्षाने देणं, मला वाटतं BJPची छबी खराब झालेली आहे. कल्याणपूर्वेमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये. ही निवडणूक इथल्या कल्याणपूर्वेच्या नागरिकांची आहे आणि नागरिकांची एका नाकर्ते आणि ज्यांनी काम केलं नाही, कोणत्या प्रकारचा विकास केलेला नाही आणि गुन्हेगारी वाढवण्याचं काम केलेलं आहे, अशा व्यक्तीसोबत आहे. त्यामुळे मला माहिती आहे मोठ्या प्रमाणात मतदान मायबाप जनता माझ्या पारड्यात टाकतील आणि विजय नक्कीच माझा होईल. नमस्कार, मी सारिका साळुंखे. नवराष्ट्राच्या निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत कल्याण पूर्वेतील उमेदवार, अपक्ष उमेदवार महेश गायकवाड सर आहेत. महेश सर, तुमचं नवराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत आहे. महेश सर, अत्यंत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे तुमचं. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यंदा तुम्ही अपक्ष म्हणून ही निवडणुकी लढवताय. कसं बघताय या निवडणुकीच्या संग्रामकडे? आज या कल्याण पूर्वेची जी अवस्था आहे, हे अनेक महिन्यापासून नागरिकांच्या प्रतिक्रिया ह्या सोशल मीडियाद्वारे, माझ्या व्हॉट्सॲपद्वारे मला सतत त्यांचे प्रश्न उद्भवत असायचे आणि ते प्रश्न जेव्हा साक्षात त्या ठिकाणी जायचो, मग रस्ते खराब, पाण्याचा विषय तर अतिशय ज्वलंत विषय हा आमच्या कल्याण पूर्वेला भेडसावतो आहे. लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे, पोलिसांची मॅनपॉवर कमी आहे. इतर शहरामध्ये 4,500 ते 5,000 पोलिसांची संख्याबळ आहे आणि या कल्याणपूर्वेला हाताच्या बोटा एवढे 2 ते 2,500 आणि लोकसंख्या 3.5 ते 4 लाख. एका पक्षाशी तुम्ही इतके वर्ष प्रामाणिकपणे राहिलात, मात्र यंदा अपक्ष म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवताय. काय त्यामागचं कारण आहे आणि आत्ता कसं वाहता या निवडणुकीकडे? आज कल्याण पूर्वेची परिस्थिती ही अतिशय आगळी वेगळी आहे. या महाराष्ट्रामध्ये कल्याण पूर्वेची निवडणूक वेगळी आहे. त्याचं कारण असं आहे की एका नाकर्त्या ज्याने या कल्याण पूर्वेच्या हितासाठी विकास कामं तर नाही केली, त्याचप्रमाणे त्याच्या हितासाठी, त्यांना रोजगारासाठी या ठिकाणी म्हणजे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यासाठी कोणताच प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही आहे. नागरिकांच्या आणि इथल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होत्या की आपण अपक्ष लढावं. मी अपक्ष म्हणून लोकांच्या समोर गेलेलो आहे. अपक्ष म्हणून तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. मात्र काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाची घटना घडली होती जी सर्वत्र चर्चिली जात होती. मात्र त्या घटनेनंतर पुन्हा देखील तुमच्यावरती कुठेतरी अन्याय झाला आणि तुम्ही या निवडणुकीच्या याच्यामध्ये उतरलेला आहात. त्या घटनेविषयी काय सांगाल आणि त्या सगळ्या प्रसंगाबाबत काय वाटतंय तुम्हाला? कोणती घटना? गोळीबाराची जी घटना घडली होती त्या घटनेनंतर काय सांगाल? या मलंगड परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आमदार गणपत गायकवाडांनी बळकावलेल्या होत्या. त्यातलंच एक कुटुंब, जाधव कुटुंब, जे अतिशय हलाखीचं आणि हातावरती काम करून पोट भरणारं कुटुंब आणि त्याचा एकच जमिनीचा तुकडा होता. त्या बिल्डरने बळकवण्याचा प्रयत्न केला आणि त्या बिल्डरला साथ देण्याचं काम आमदार गणपत गायकवाड करत होते आणि ते शेतकरी व्यतीत होते आणि माझ्याकडे त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य करायची भावना व्यक्त केली. आणि ते करत असताना ते तक्रार देण्यासाठी शेतकरी त्या पोलीस स्टेशनला गेले. तिथल्या सिनियर पीआयने मला त्या ठिकाणी बोलवलं आणि मी बेसावध असताना माझ्यावरती जो हल्ला केला, त्या हल्ल्यातून 6 गोळ्या लागल्यानंतरसुद्धा या कल्याणपूर्वेच्या अनेक गोरगरीब
माता भगिनी, ज्येष्ठ लोकांच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या पुण्याने मी आपल्यासमोर आज चर्चेसाठी बसलेलो आहे. खरं तर कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र पाहिलं तर यामध्ये शहरी भाग देखील आहे आणि ग्रामीण भाग देखील आहे. या दोन्ही भागाचा विकास करण्यासाठी नेमकं कशा प्रकारचं विजन तुमच्याकडे आहे? सर्वात प्रथम कल्याण पूर्वेला यू टाईप जो रस्ता आहे, म्हणजे इकडनं माणूस घरातून निघाला तर 5 मिनिटानंतर स्टेशनला पोचला पाहिजे, अशा पद्धतीचं विजन आहे. आणि ते विजन करत असताना तिथले जे दुकानदार आहेत, तिथे काही रहिवासी आहेत ज्यांची घरं त्या ठिकाणी रोड कटिंगमध्ये जाणार आहेत, अशा लोकांना तिथेच त्या ठिकाणीच त्यांना जे विस्थापित होतील तिकडेच प्रस्थापित केले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि ते तशाच पद्धतीचं आपलं विजन आहे. त्याचप्रमाणे आपण या कल्याण पूर्वेमध्ये आपल्याला कल्पना नसेल की मलंगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडत असतो आणि तिथला जो पाण्याचा साठा आहे तो मलंगडावरून सरळ खाली येत असतो आणि तो वाया जात असतो. त्या ठिकाणी पूर्वीपासून एक प्लॅनिंग होतं की कुशुली धरण त्या ठिकाणी बांधायचं, त्या ठिकाणी नियोजन होतं, पण काही कारणास्तव ते तिकडे नियोजन रखडून गेलेले. ते येणाऱ्या काळामध्ये तिथे माझी भर असणार आहे. ज्या पद्धतीने मलंगड परिसरामध्ये अमृत योजनेचं नियोजन केलेलं आहे, तसं कल्याणपूर्व सिटीमध्ये जर आपण अमृत योजना राबवली, कारण की मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्यांची कामं युद्धपातळीवरती सुरू आहेत आणि त्याच्या नियोजनार्थ लोकांना पाण्याची समस्या येणाऱ्या काळामध्ये टळून जाईल, ते एक नियोजन आहे. त्याचप्रमाणे केरळ आणि राजस्थानची ज्या इंडस्ट्री कंपन्या होत्या त्यांना मी अनेक प्लॉट ह्या मलंगड परिसरामध्ये दाखवलेले आहेत, जेणेकरून ह्या कंपन्या इथे जर विस्थापित झाल्या तर त्या जे बेरोजगार जे आपली तरुण पिढी आहे, जे आज नशेडी गांजेडी झालेली, त्यांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे जर त्या तिकडे आल्या तर मला वाटतं जवळजवळ 15,000 ते 20,000 लोकांना तिथे रोजगार मिळेल. आणि त्यांची मिटिंगसुद्धा मी माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांसोबत एकदा त्यांच्यासोबत अरेंज केली होती. ते काम, तो विजन माझा येणाऱ्या काळामध्ये लोकांसमोर दिसणार आहे. त्याचप्रमाणे या कल्याण पूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात स्लम एरिया इथे आढळून आलेला आहे आणि गोरगरीब लोकांना एक हॉस्पिटल नाही आहे. आज जर या ठिकाणी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल जर तयार केलं तर मला वाटतं की अनेक लोक जे घरामध्ये दम तोडत आहेत त्यांना एक स्थान मिळेल आणि त्यांचं जीवन अजून वाढेल. असे अनेक प्रश्न आहेत. तरुणांना मैदान नाही आहेत, मग ज्या आमच्या गृहिणी आहेत ज्या घरकाम मजुरी करतात त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे नियोजन आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना धरून आपल्याला या कल्याण पूर्वेसाठी एक माझा प्रिंट जो एक आराखडा आहे तो जनतेसमोर मांडणार आहे. वेगवेगळी विकास कामं घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात, मात्र नागरिकांची आणि महिलांची सुरक्षितता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्याबाबत नेमकं तुम्ही कशा प्रकारे उपाययोजना करणार आहात? मी वारंवार सांगितलं आहे, आमचा कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम हा साम्य असतानासुद्धा, लोकसंख्या तेवढीच असताना कल्याण पश्चिमला महात्मा फुले, खडकपाडा, बाजारपेठ असे 3 इन्चार्ज दिलेले आहेत. 3 इन्चार्ज दिलेले, तिथे पोलिसांचं संख्याबळ जास्त आहे आणि त्याला लागून कल्याण पूर्वेला मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. एकच पोलीस स्टेशन आहे, एकच इन्चार्ज आहे आणि जवळजवळ 1500-1600 पोलीस कर्मचारी आहेत आणि लोकसंख्या 3.5 ते 4 लाख. जर या ठिकाणी अजून 2 पोलीस स्टेशन आपण जर या ठिकाणी स्थलांतरित केलं तर मला वाटतं या ठिकाणचं जे गुन्हेगारी जी वाढलेली आहे ती कुठेतरी थांबून जाईल आणि महिला सुरक्षित राहतील. खरं तर लढाई जी आहे ती तुमच्या मित्रपक्षासोबतच होणार आहे. त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय आणि त्यांना काय हे कराल तुम्ही? मला असं वाटतं की ही लढाई मित्रपक्षाची नसून ही लढाई एका नाकर्ते भ्रष्टाचारीच्या विरोधात आहे, ज्याने बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जो ज्याला पाया म्हणतो आपण पोलीस स्टेशन, जिथे गरीब लोकांना न्याय दिला जातो, लोक तिथे गेल्यानंतर सेफ समजतात, त्या ठिकाणी रक्तरंजित करून माझ्यावरती गोळीबार केला. अशा व्यक्तीच्या कुटुंबाला उमेदवारी पक्षाने देणं, मला वाटतं BJPची छबी खराब झालेली आहे, कल्याण पूर्वेमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये. इथले नागरिक अतिशय या पक्षाच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
मोठ्या प्रमाणात मला अपक्ष म्हणून ह्या नागरिकांच्या वतीने आणि कार्यकर्त्यांनी जे मला या ठिकाणी पुढाकार दिलेला आहे, ही निवडणूक इथल्या कल्याणपूर्वेच्या नागरिकांची आहे आणि नागरिकांची एका नाकर्ते आणि ज्यांनी काम केलं नाही, कोणत्या प्रकारचा विकास केलेला नाही आणि गुन्हेगारी वाढवण्याचं काम केलेलं आहे, अशा व्यक्तीसोबत आहे. त्यामुळे मला माहिती आहे मोठ्या प्रमाणात मतदान मायबाप जनता माझ्या पारड्यात टाकतील आणि विजय नक्कीच माझा होईल. वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. मात्र कल्याण शहराचं पर्यावरणाच्या दृष्टीने नेमकं कोणतं तुमचं विजन असणार आहे आणि तरुणांना रोजगाराची संधी तुम्ही कशा प्रकारे उपलब्ध करून देणार आहात? आपल्याला कल्पना असेल की मलंगड हा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नावाजलेला एक स्थान आहे. त्या ठिकाणी MTDC सारखे प्रोजेक्ट तिकडे जर आणले, सुशोभीकरण केलं, ते एक पर्यटन स्थळ हे महाराष्ट्रामध्ये पुढे येईल आणि इथले जे बेरोजगार आहेत त्यांना प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे इथली जी बेरोजगारी आहे ती पूर्णपणे नष्ट होईल. या सगळ्या भूमिकेमध्ये मतदार राजाची अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका आहे. या नवराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही मतदार राजाला नेमकं काय आवाहन कराल? मतदार राजाला एवढंच सांगेल की आपण प्रत्येक विकासाच्या कामासाठी वंचित आहोत. आपण मतदान करताना एकच ध्येय बाळगा की आपल्याला बेरोजगारी मुक्त पाहिजे, चांगले रस्ते हवेत, ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. या चिंचपाड, डॉर्ली या ग्रामीण भागामधले रजिस्ट्रेशनमध्ये स्वतःचं घर तुमच्या नावावर नाही आहे. ज्याने घोटाळे केले, ज्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, कोणत्या प्रकारचा विकास केला नाही, त्याच्या विरोधात आपलं मतदान आहे हे गृहीत धरून माझा क्रमांक 14 महेश दशरथ गायकवाड निशाणी अंगुठी हे बटन आपल्याला दाबायचं आहे आणि आपल्या स्वतःचा विजय करून घ्यायचा आहे. हे होते महेश गायकवाड. वेगवेगळ्या प्रकारचे कल्याण शहरातील विकासाचे मुद्दे घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी देखील ते कटिबद्ध राहणार आहेत. नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार.